श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। ज्या घरामध्ये या 3 भाज्या खाल्ल्या जातात त्या घरात धनाची कधी कमी होत नाही, सर्व ग्रहदोष दूर होतात। कोणत्या वारी या भाज्या खाव्यात हे देखील मी आज तुम्हाला सांगणार आहे। यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। या भूतलावर अनेक भाज्या आहेत, अनेक भाज्या शेतकऱ्यांनी पिकवल्या देखील आहेत। आपल्याला काही भाज्या आवडतात तर काही भाज्या आवडत नाहीत। आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्या आपण करत असतो, ज्या भाज्या आपल्याला आवडत नाहीत त्या भाज्या देखील आपण कधीतरी खायला पाहिजेत। भाज्यांमध्ये प्रोटीन हे जास्त प्रमाणात असतं। आपल्या शरीराला प्रोटीनची खूप जास्त गरज आहे। तसेच वास्तुशास्त्रामध्ये कोणत्या भाज्या कोणत्या वारी खाव्यात हे देखील सांगितलं आहे आणि वनस्पतीशास्त्रामध्ये देखील सांगितलं आहे। कोणत्या भाज्या खाल्ल्याने काय परिणाम होते हे देखील वनस्पतीशास्त्रामध्ये सांगितलं आहे। जर तुम्ही या 3 भाज्या खाल्ल्या तर तुमच्यावर महादेवाची कृपा नेहमी राहील, तसेच श्रीहरी विष्णूंचा देखील तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि माता लक्ष्मीचा वास घरामध्ये सदैव राहील। आपण रोज कोणत्या ना कोणत्या भाज्या खात असतो। आपल्या जीवनामध्ये कांदा, बटाटा, वांगी, कोबी या भाज्या कायमच असतात, पण आपण कधीतरी नवीन भाज्या देखील खाऊन बघायला हव्यात, म्हणजे आपल्या शरीराला देखील त्याचा फायदाच होईल। या 3 भाज्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत। या 3 भाज्या खाल्ल्यानंतर तुम्हाला देवाचे आशीर्वाद देखील मिळणार आहेत। तर कोणत्या वारी कोणती भाजी खावी हे देखील आज आपण बघणार आहोत। तर कोणत्या आहेत या 3 भाज्या? तर पहिली भाजी म्हणजे रताळ्याची भाजी। रताळ्याच्या भाजीमध्ये खूप आयर्न असते आणि आपण सहसा रताळ्याची भाजी खात नाही किंवा रताळ्याची भाजी देखील आपण घरामध्ये करत नाहीत। शक्यतो उपवास असला किंवा एकादशी असली तरच आपण घरामध्ये रताळ्याची भाजी, रताळे आणत असतो। तसे आपण रेग्युलर रताळ्याची भाजी खात नाही, पण तुम्ही रताळ्याची भाजी ही नेहमी खायला पाहिजे। आठवड्यातून एकदा तरी रताळ्याची भाजी खाल्ल्याने तुमचे ग्रह मजबूत होतात, तसेच दरिद्रता निघून जाते, घरातील गरिबी नष्ट होते। रताळ्याच्या मुळामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो, रताळ्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो। रताळ्याची भाजी खाल्ली तर तुम्हाला धनाची कमतरताही राहत नाही, पण तुम्हाला या गोष्टीवरती विश्वास बसणार नाही। पण वनस्पतीशास्त्राच्या अध्याय नंबर 21 मध्ये याचे महत्त्व देखील सांगितले आहे। याबद्दल आणखीन पण माहिती दिलेली आहे। तुम्ही जर रताळे खाल्ले तर तुमचे सर्व ग्रह मजबूत होतील, तसेच तुम्हाला कशाचीच कमतरता भासणार नाही। तर ही रताळ्याची भाजी तुम्ही शुक्रवारी खावी। शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे। जर शुक्रवारी ही भाजी खाल्ली तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे। तुम्ही जर तिखटमध्ये रताळ्याची भाजी खाऊ शकत नसाल तर स्वीटमध्ये का होईना शुक्रवारी तुम्ही या रताळ्याची भाजी नक्की खावी, त्यामुळे तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहील। रताळ्यामध्ये असे काही औषधी गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे तुम्ही अनेक प्रकारच्या हृदयरोगापासून देखील दूर राहतात। अलीकडच्या बदलत्या जीवनशैलीमुळे व वाढत्या कामाच्या व्यापामुळे बहुतांश लोकांना हृदयरोग होऊ शकतो। अगदी कमी वयात असणाऱ्या मुलांमध्ये देखील हृदयविकार होण्याची संख्या वाढलेली दिसून येते, त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांना रताळे खायला द्या। मधुमेह असणाऱ्या लोकांच्या खाण्यापिण्यावरती अधिक लक्ष द्यावे लागते, कारण मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या खाण्यापिण्यात असंतुलन राहिल्यास त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते किंवा कमी होऊ शकते। अशी गोष्ट त्यांच्या तब्येतीसाठी त्रासदायक ठरू शकते। रताळ्यामध्ये अँटीबायोटिक गुणधर्म असतात, त्यामुळे ते तुम्हाला मधुमेह होण्यापासून वाचवतात व मधुमेह असल्यास त्याचे प्रमाण कमी करू शकते। मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी साखर खाण्यापेक्षा अशी साखरयुक्त कंदमुळे खाल्ली पाहिजेत, म्हणून तुम्ही रताळ्याची भाजी तुमच्या आहारामध्ये नक्कीच वापर करू शकतात। त्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा वास देखील राहील व त्याचे आयुर्वेदिक देखील बरेच गुणधर्म आहेत। तसेच आपण दुसरी भाजी खाल्ली पाहिजे ती म्हणजे लाल भोपळ्याची भाजी। या लाल भोपळ्याच्या भाजीमध्ये सर्वात जास्त प्रोटीन असते। तसेच वनस्पतीशास्त्राच्या 21व्या अध्यायामध्ये 3ऱ्या पानावर या बाबतीत विशेष माहिती देण्यात आलेली आहे, त्यामुळे नक्कीच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल। तुमची नोकरी व्यवसायाबद्दल समस्या असतील तर त्या देखील दूर होतील। तुम्हाला जर नोकरी भेटत नसेल तर नोकरी देखील भेटेल। तुमच्या घरामध्ये धनाचा वावर देखील या भाजीमुळे राहील।
तुम्ही ही भाजीचे तुम्ही या भाजीचे सेवन बुधवारी करायला हवे. बुधवारी संध्याकाळी देखील तुम्ही ही भाजी बनवू शकता. पण लाल भोपळ्याची भाजी नियमितपणे खायलाच हवी. जर तुम्हाला स्वीटमध्ये लाल भोपळ्याची भाजी पसंत नसेल, तर तुम्ही तिखटमध्ये देखील लाल भोपळ्याची भाजी करू शकतात. पण तुम्ही आठवड्यातून एकदा तरी लाल भोपळ्याची भाजी नक्की करा. लाल भोपळ्याची भाजी आरोग्यासाठी देखील खूप फायदेमंद आहे. लाल भोपळ्याच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. ही भाजी डोळ्यांना देखील खूप चांगली आहे. तसेच रोगप्रतिकारक शक्ती देखील यामुळे मजबूत होते. अस्थमा त्रास देखील कमी होतो. हृदयविकाराचा त्रास देखील या भाजीमुळे कमी होतो. ताणतणाव त्याशिवाय नैराश्य देखील कमी होते. मधुमेहासारखी समस्या देखील या भाजीमुळे कमी होते. त्याशिवाय तुमचे वजन देखील या भाजी खाण्यामुळे नियंत्रित राहू शकते. मग या लाल भोपळ्याच्या भाजीच्या आरोग्याला देखील खूप फायदे आहेत आणि वास्तुशास्त्रानुसार ही भाजी खूप फायदेमंद देखील आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी लाल भोपळ्याची भाजी खायला हवी. तिसरी भाजी आहे ती म्हणजे सांडग्याची भाजी. उन्हाळ्यामध्ये भरपूर जणांनी सांडगे बनवले असतील. मग मूग डाळ, तूर डाळ एकत्र करून देखील सांडगे बनवतात किंवा उडीद डाळीचे सांडगे बनवतात, मटकीच्या डाळीचे सांडगे बनवतात. भरपूर प्रकारचे सांडगे बनवले जातात किंवा त्याला विशिष्ट नावे देखील आहेत. डाळीमध्ये प्रोटीन हे जास्त प्रमाणामध्ये असते. आपण डाळ ही खाल्ली पाहिजे. डाळीच्या भाज्या आपल्या शरीराला चांगल्या असतात. तसेच डाळीचा वापर आपण आठवड्यातून एकदा तरी करायला पाहिजे. डाळीमध्ये भगवान श्रीहरींचा वास असतो आणि भगवान श्रीहरींना पिवळा रंग खूप प्रिय आहे. जर तुम्ही सांडग्याची भाजी खाल्ली तर तुमच्या घराची प्रगती होते. तसेच तुमच्या घरावरती कोणतेही आर्थिक संकट येत नाही. कोणत्याही प्रकारचे संकट तुमच्या घरावरती अजिबात येत नाही आणि तुमचे ग्रह देखील या भाजीमुळे मजबूत होतात. गुरुग्रह हा अतिशय बळकट होतो. तुम्ही सांडग्याची भाजी गुरुवारी करावी. मग तुम्ही गुरुवारी सकाळी करा किंवा संध्याकाळी. तुम्ही गुरुवारी कधीही सांडग्याची भाजी करू शकता. गुरुवारी सांडग्याची भाजी नियमितपणे करा. यामुळे आपल्याला आकस्मिक धनलाभ होतो. भगवान श्रीहरींना नेहमी पिवळ्या रंगाच्या वस्तूचा भोग लावावा. पिवळा रंग श्रीहरींना अत्यंत प्रिय आहे. श्रीहरी विष्णू या जगाचे पालनहार आहेत. ते प्रसन्न झाले तर माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात आपोआप होते. त्यामुळे तुम्ही भगवान श्रीहरींना प्रसन्न करा. सांडग्याची भाजी दर गुरुवारी नक्कीच करा. तसेच तुम्ही श्रीहरी विष्णूंच्या सहस्त्रनामाचा पाठ देखील घरामध्ये करा. त्यामुळे देखील तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल दिसायला लागतील. तसेच तुमचे आयुष्य सुखकर होईल व तुमच्या घरावर देखील कोणतेही संकट येणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की भगवान शंकराचा आशीर्वाद तुम्हाला मिळावा तर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये रोज कढीपत्ता वापरावा. यामुळे तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो. कढीपत्त्याचे सेवन करावे. कढीपत्त्याचे भरपूर आयुर्वेदिक फायदे आहेत. कढीपत्त्यामुळे अशक्तपणाची तक्रार दूर होते. तसेच लिव्हरचे आरोग्य देखील चांगले राहते. तसेच रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित ठेवते. तुम्हाला जर हृदयविकाराचा त्रास असेल तर कढीपत्ता रोज खावा. त्यामुळे तुम्ही हृदयविकारापासून दूर राहतात. तसेच तुमची पचनसंस्था देखील निरोगी राहते. अतिशय फायदेशीर आहे असा हा कढीपत्ता. तसेच छातीतील कफ कढीपत्ता काढून टाकतो. त्वचेसंबंधित संक्रमण देखील कढीपत्त्यामुळे दूर होते. जर तुमचे केस गळत असतील किंवा तुमचे केस पांढरे झाले असतील तर तुम्ही कढीपत्त्याचा वापर नेहमी करावा. आपल्या जेवणामध्ये कढीपत्त्याचा वापर आपण करतो, पण कढीपत्ता खाल्ला पण पाहिजे. जेव्हा आपण डाळ बनवतो यातील कढीपत्ता साईडला काढून टाकतो, असं करू नये. कारण की तुम्ही कढीपत्ता पूर्ण खाऊन घ्या तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्हाला तुमचे ग्रह मजबूत व्हावे असं जर वाटत असेल तर या भाज्यांचे नक्की सेवन करा. ज्यावेळी या भाज्या खायला सांगितलेल्या आहेत त्याच वारी या भाज्यांचे सेवन करा. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो. या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी निरनिराळे उपाय करतो, जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहावी. पण शुक्रवारच्या दिवशी काही चुका केल्यामुळे, कोणती चुकीची भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला वास्तुदोष लागू शकतात आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहत नाही. शुक्रवारच्या दिवशी तुम्ही कारल्याची भाजी चुकूनही बनवू नका किंवा खाऊ नये. शुक्रवारच्या दिवशी कारल्याची भाजी दुसऱ्यांना देऊ नये आणि या दिवशी तुम्ही कारल्याची भाजी करत असाल तर ते आत्ताच थांबवा. तुम्ही शुक्रवारच्या दिवशी कारल्याची भाजी केल्याने तुम्हाला वास्तुदोष लागू शकतात व माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभत नाही.
माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत नाही. त्यासाठी शुक्रवारच्या दिवशी तुम्ही कारल्याची भाजी चुकूनही खाऊ नये. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.